नमस्कार. मला आज महाभारतातला एक प्रसंग आठवतोय. युधिष्ठिराच्या तोंडचं वाक्य आहे, वयम पंचाधिकम शतम, म्हणजे आम्ही 105 आहोत. आपसात 100 विरुद्ध 5 अशी लढाई होत असली तरी जेव्हा बाहेरचा आक्रमण करायला येईल तेव्हा आम्ही 105 असतो. त्यामुळं कोणीही उगाचच कुरुवंशातल्या कौरव विरुद्ध पांडव या युद्धाचा अर्थ असा लावू नये की त्या कुरुवंशावर आक्रमण केलं तर हे 5 वेगळे असतील आणि 100 वेगळे असतील, 105 होतील. हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन जायची असेल तर 105 जण एकत्रच येतील, हे लक्षात ठेवा. मी कोणाविषयी बोलतोय हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. मागच्या काही दिवसातल्या वादळानंतर अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की आता सगळं तुटणार, सगळं फुटणार. नव्हे, तुटणार फुटणार असं नसतं. कारण हिंदुत्वाची लढाई लढताना, हिंदुत्वाचा विषय करताना आपल्याला एकत्र येऊनच पुढे गेलं पाहिजे. न हे घेतले व्रत आम्ही अंधतेने, हे सावरकरांनी जसं सांगितलं होतं ना, तसंच पुढे जावं लागेल. कारण हा विषय हिंदुत्वाचा आहे. आणखी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. मी, भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, अनय जोगळेकर, न्यूज डंका, सचिन पाटील किंवा आमचे अन्य युट्यूबर मित्र या सगळ्यांनी हे व्रत हिंदुत्वाचंच म्हणून स्वीकारलेलं आहे. त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम ही आमची प्रार्थना आहे. म्हणजे मातृभूमीच्या कल्याणाचं हे व्रत आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि यात एक महत्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. पूज्य मां की अर्चना का एक छोटा उपकरण हो. कारण आम्ही आमच्या मातेच्या पूजनाचा एक छोटासा भाग आहोत, अगदी छोटासा भाग आहोत. आम्हाला या भूमीची पूजा करायची आहे, या भूमीचं संवर्धन करायचं आहे. तेव्हा जे जे कोणी येतील या प्रवाहामध्ये, या विचारधारेत, त्यांना सोबत घेऊन आणि ज्या ज्या कोणी आधी उत्तम काम केलं आहे त्यांना वंदन करून हे काम सुरू ठेवावं लागणार आहे. आणि म्हणूनच ठरवलंय, नक्की ठरवलंय की या हिंदुत्वाच्या कामाला बंद करून चालणार नाही. हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र का अर्चन, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तन से, मन से, धन से, तन मन धन जीवन से, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठीच आपली ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. या सगळ्या वादळानंतर अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे, की आता फाटलं, आता संपलं, आता गेलं. आणि त्या आनंदात अनेक जण मशगूल होण्याची शक्यता आहे. आमची भूमिका, विचारधारा हे सगळं काहीही बदलणार नाहीये, काहीही बदलणार नाहीये. जिथे कुठे खटकतं, जिथे कुठे वाटतं, तिथे हे बोलत राहणे हे आवश्यक आहे. आणि तुम्ही सगळेच म्हणता ना, सोशल मीडियाच्या युट्यूब वरती एक परिवार जमा झालेला आहे. म्हणजे भाऊंचे 7.5 लाख सबस्क्रायबर, प्रभाकर सूर्यवंशी जवळपास 6 लाखाच्या आसपासचे सबस्क्रायबर, अनालायझरचे मराठीचे 5.25 लाख सबस्क्रायबर, हिंदीचे 1.5 लाख सबस्क्रायबर, या सगळ्यांची संख्या एक केली तर कुठेतरी 80-90% लोक तुम्हाला एकच सापडतील. याला आपण परिवार म्हणतो. आणि परिवाराच्या मध्ये अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त करणं अजिबात गैर ठरत नाही, अजिबात. आपसातले वाद चालू असतील, चालू राहतील. लक्षात घ्या, आपसातले वाद हे व्यक्तिगत कारणांच्यामुळे आहेत, एकमेकाला दुरुस्त करण्यासाठी आहेत. कदाचित चुका अनेकांच्या असू शकतील, त्या दोन्ही तिन्ही सगळ्या बाजूनी असू शकतील, समजण्यातली चूक असू शकेल. पण म्हणून हिंदुत्वाची लढाई कमी पडू देता कामा नये. आणि हिंदुत्वाच्या लढाईला विरोध करणाऱ्या माणसांना नेमकं हेच हवंय. म्हणून हिंदुत्वाची बाजू, राष्ट्रीयत्वाची बाजू भक्कम राहण्यासाठी आपले विचार असेच मांडणे चालू राहणार आहे. अनेकांच्या अनेक भावना आहेत.
कोणी म्हणतं या युट्यूबर्सना वाटा मिळाला नाही म्हणून यांनी बोंब मारली, कोणी म्हणतं यांचा हक्काचं मिळालं नाही, या काही दिसलं म्हणून बोंब मारली. वाटेल ते म्हणू दे, कोण काय म्हणतंय घरात याचा विचार करायचा नसतो, बाहेरचे काय म्हणताय त्याचा विचार करायचा नसतो. आणि राहिला प्रश्न अपेक्षांचा, राहिला प्रश्न अपेक्षांचा, तेही सांगतो. एक जबरदस्त इकोसिस्टीम उभी राहिली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. जबरदस्त इकोसिस्टीम, मी इकॉनॉमी सिस्टीम म्हणत नाहीये. एक जबरदस्त इकोसिस्टीम उभी राहिली पाहिजे राष्ट्रीयत्वाच्या भावना असणाऱ्यांची. आणि ही इकोसिस्टीम परस्परांना पूरक असली पाहिजे. आणि ही परस्परांना पूरक असलेली इकोसिस्टीम उभं करण्यासाठी जे काही एकमेकात सहकार्य व्हायला हवं ते व्हायला पाहिजे. त्यामुळं आमच्या कोणाच्याही अपेक्षा नाहीत असं अजिबात नाही, म्हणजे काहीच नाही, निरपेक्ष भावनेनं अजिबात नाही. अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा ही इकोसिस्टीम उभं करण्याच्या आहेत. जी इकोसिस्टीम डाव्यांची, लिब्रांडूंची अगदी ताकदीनं उभी असते. मी वारंवार सांगत असतो की कोणत्याही राष्ट्रीय विचारधारेच्या युट्यूबर्स पेक्षा अधिकाधिक व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्स हे राष्ट्रीयत्वाच्या किंवा हिंदुत्वाच्या विरोधी असलेल्या विचारधारेचे आहेत. अधिकाधिक सबस्क्रायबर त्यांचे आहेत, अधिकाधिक बळ त्यांना आहे. जेव्हा प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी आपला पेटीएमचा नंबर देऊन व्हिडिओ करतात तेव्हा त्यांना भीक मागे, पीठ मागे असं म्हणून खोटा ₹1.25, नुसतंच ₹1.25 टाकणारे सुद्धा आहेत. पण याला मदत करणारे सुद्धा आहेत, कारण हे चाललं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. पण त्याच वेळी जेव्हा आमच्या विरोधी विचारधारेचे स्कॅनर कोड देऊन पैसे मागत असतात तेव्हा ते त्याला उभं करण्यासाठीचं बळ अशा स्वरूपाचा त्याचा प्रोपगंडा केला जातो. आणि इकडे आले की आले भीक मागायला, अशा स्वरूपाच्या गोष्टी बोलल्या जातात. म्हणून ही इकोसिस्टीम उभारली पाहिजे यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. मिळालं न मिळालं, काहीतरी अपेक्षा होती, या सगळ्या चर्चा आणि यातून वाद झाला असं म्हणणाऱ्यांना मला उत्तर द्यायचं आहे. होय, छातीत ठोकपणे सांगतो, लाजायची गरज नाही. इकोसिस्टीम उभा करण्यासाठी आमच्यातल्या सुदृढ माणसांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आम्हाला आहे. कळलं? यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा नाही म्हणून ती झोळी घेऊन फिरणाऱ्यापैकी आम्ही नाही आहोत. आणि जे मिळेल ते उधळीत जावे, चालत जावे या मताचे आम्ही आहोत. त्यामुळं झाला प्रकार सगळा. आणि माझा सगळ्या समर्थकांना एक विनंती आहे, खूप खूप आभार. भाऊंच्या सोबत तुम्ही इतक्या सक्षमपणे उभे राहिलात. हजाराच्या वरती ट्विट झालेत, हजारो, 15-16 हजार ट्विट्स आहेत. फेसबुकच्या जवळपास तेवढ्याच पोस्ट आहेत. बाकी ठिकाणी व्यक्त होणारे त्यावरच्या कमेंट याचा विचार केला तर काही लाखात लोक व्यक्त झालीत. भावना पोचलेल्या आहेत. भावनांची नोंद आपण केलेली आहे. ज्यांनी घ्यायचे त्यांनी घेतली की नाही हा भाग वेगळा. त्याच्यावरती स्वतंत्रपणे चर्चा करता येऊ शकेल. पण या एका मुद्द्याला धरून आपण आपल्या धोरणांना, आपल्या श्रद्धेच्या विषयांना त्यागणार असू तर तो आपल्याच पायावरती धोंडा असेल. आपण जसं म्हणालो की कुऱ्हाडीवर पाय मारलाय, पायावर कुऱ्हाड नाही, तसं आपण सुद्धा करायला नको. आपणच विरोधी विचारधारा प्रकट करून आपला पाय कुऱ्हाडीवर मारायला नको, एवढंच लक्षात ठेवा. आणि हा यज्ञ चालू राहील. अजून एक महत्वाचा विषय जाता जाता सांगतो. सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी अथवा आमचे भाऊ तोरसेकर अथवा न्यूज डंका अथवा अनय जोगळेकर कोणीही स्वतःला या विचारधारेचे आधारस्तंभ समजत नाही. आमच्यावरच ते विसंबून आहे असं वाटत नाही. सामान्य माणसांच्या मनातले विचार फक्त व्यक्त करणे
एवढीच आमची भूमिका आहे, याला बदलवू शकतो असं नाही, ही बदलण्याची ताकद आमच्यात आहे असं नाही, ही आमच्यात नसते, ती असते तुम्ही आम्ही मिळून आपल्या सगळ्यांच्या मध्ये तीच ताकद कायम ठेवूया आणि लक्षात ठेवूया, पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूं। नमस्कार।